आता पुढचा राऊंड जो आहे तो मात्र फार इंटरेस्टिंग राऊंड आहे. दादा तुम्ही बसायचं, मी उभं राहणार आहे. टेबल येऊ दे. इथे तुमच्या समोर आम्ही एक मॅजिक बॉक्स आणणार आहे. त्या मॅजिक बॉक्समध्ये काही गिफ्ट जी आम्ही तुमच्याकडनं तुम्ही सांगाल त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणार आहोत. तर हे गिफ्ट बघून हे गिफ्ट बघून तुम्ही सांगायचं की हे गिफ्ट तुम्हाला कुणाला द्यायला आवडेल. सुरू करूया तर. पहिलं गिफ्ट आहे बर्फ. थंड बर्फ आहे. हा तुम्ही कुणाला पाठवायला सांगाल आम्हाला, ज्यांनी तो डोक्यावरती ठेवून शांत करावं स्वतःचं डोकं. तो पार्थ पवारांना पाठवा. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे. वा वा. पुढचं आहे रिमोट कंट्रोल. हा खरोखर कोण वापरतंय आणि कुणाच्या हातात जायला हवा? तो माझ्याच हातात राहू दे. वा वा, मस्त मस्त. आणि यानंतर आहे भोंगा. हा कुणाला पाठवायचा भोंगा? भोंगा पाठवायचं झालं तर तो आमच्या उमेश पाटलांना पाठवूया. आपण आमचा प्रवक्ता आहे मेन, त्याच्याकडे तो सारखं त्याला ते बोलावं लागतं, त्याला त्यावेळी जास्त उपयोग. पण एखाद्या नेत्याला पाठवायचं असेल, नेत्याला पाठवायचं असेल तर सकाळी 9 वाजता पाठवून देऊ आपण. बर. महाराष्ट्र उत्तर ओळखायला चाणाक्ष आहे 9 वाजता म्हणजे कुणाला नक्की पाठवायचं आहे ते. आणि ह्यानंतरचा आहे हा तिळगुळ. खरं तर संक्रांत होऊन गेलेली आहे, परंतु हा तिळगुळ दिला की माणसं गोड बोलतात. निदान आपण तशी अपेक्षा ठेवू शकतो. कोण एवढं कडू बोलतोय ज्याला आपण हे पाठवू? आता तसं जर सांगायचं झालं तर हे ठाण्याला पाठवून दे. नाही, आम्हाला कळलं नाही. ठाण्यात आता इतके नेते झालेत का आम्हाला कळतच नाही कोण. समोरच्यांना तुम्हाला कळलंय? हा काय आवडलं नाही? आवडलं. जितेंद्र आव्हाडांचं नाव घेतात ते. अच्छा, बरं ठीक आहे. आव्हाडांचं आहे आमची ओळख, जरूर पाठवतो. संक्रांत गेली तरी तिळगुळ पाठवतो. थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे हे प्रश्न संपलेले आहेत. जोरदार टाळ्या.